हॅलो मित्रांनो, तर आता आपण जिओग्राफीचे 2025 चे पीडीएफ बघणार आहोत विलियम्सचे. तर आपण ग्रुप सी पासून स्टार्ट करूयात. 11वा प्रश्न क्वेश्चन्स विथ ए मधले आहे. तर भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गायच्या वासनाचे नाव गंगा. इंडियाज फर्स्ट क्लोन काव calf of the गीर ब्राईड was named as गंगा. दुसरं होतं संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट निश्चित केली आहेत. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2015च्या अकॉर्डिंग 17 आहे याचं उत्तर. तिसरा प्रश्न खनिज आणि त्यांचं उत्खनन क्षेत्र दिलेलं आहे. तर मॅग्नीज आहे चिखला, लोह खनिज सुरजागड, बॉक्साईट उदगिरी आणि क्रोमाइट जानोली. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही. तर फक्त ब नाहीये, म्हणजे मासेमारीचे उत्पादन 4 पटीने वाढवणे. बाकी सर्व आहे, म्हणजे मासेमारीची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर, मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. ठीक आहे. आता यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडतात. तर यमुना नदीच्या उपनद्या केन, बेटवा, सिंध आणि मग चंबळ. तर हे आपल्याला भारताच्या नकाशामध्ये हे करता येईल आणि लक्षात सुद्धा राहील. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील? हे करंटचा क्वेश्चन आहे. 25 किलोमीटर. जॉग्राफी. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर AMW म्हणजे कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. आता भारताच्या पश्चिम किनारा म्हणल्यावरती पश्चिम घाट आला. पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, खाली कर्नाटक आणि केरळचा भाग येतो. इकडे कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार, म्हणजे इथे जास्तीत जास्त पाऊस पडत असतो. खालील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते आहे? क आणि अ. तर भूतान हा देश नेपाळ या देशाची शेजारी आहे आणि उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळच्या सीमेला लागून आहेत. तर या दोघांचं पण आन्सर आपल्याला मॅपवरून काढता येईल. नेपाळ हा भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशांवर असलेला आहे. उत्तर विधान बरोबर आहे उत्तर. काही काही क्वेश्चन असे की जे आपल्याला मॅपवरून समजू शकतात, पण आपण कधी कधी पेपर सॉल्व्ह करताना लक्ष देत नाही. थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर तोरणमाळ धुळे हे चुकीचं विधान आहे. पाल, जळगाव, महाबळेश्वर, सातारा आणि लोणावळा, पुणे हे योग्य उत्तर आहे. तर 20 हा प्रश्न कॅन्सल केला होता आयोगाने आणि हे सगळे आन्सर्स फायनल आन्सर तुमचे आहेत. आता ग्रुप बी चे बघूयात आपण. तर विधान दिलेत आणि यापैकी बरोबर कोणतं हे विचारलं. तर रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात. तर हे सगळे बरोबर ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे मी चारही ऑप्शन वाचते. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झाले आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झाले आहेत. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी 7 महाजिंठा डोंगररांग आहे. ठीक आहे. तर हे पहिला प्रश्न. दुसरा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? तर मुंबईसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 3 शहरांमध्ये ऋणात्मक लोकसंख्या वृद्धी दर दर्शवतो, म्हणजे -2. संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोकनियुक्ती साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? तर गडचिरोली. पुन्हा कोपेन हवामानाचं विचारलंय. तर CWG हा आहे मेसोथर्मल, DWHW हा आहे उष्ण वाळवंट, DFC आहे सिसो 2 थंड आणि आर्द्र हिवाळा आणि AMW ड चा ऑप्शन 3 आहे उष्णकटिबंधीय मोसमी. आता मोसमी म्हणजे मान्सून म्हणजे पाऊस सगळ्यात जास्त पश्चिम घाटात पडतो आणि तो विभाग आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर AMW चा ऑप्शन इकडे विचारलेला होता. आणि आता आपण ग्रुप सी मध्ये सुद्धा एक बघितला. एक क्वेश्चन आपल्याला मान्सून वरती विचारलेला आहे. हा. तर कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. ठीक आहे. मान्सून टाईप विथ शॉर्ट ड्राय विंटर. आणि इथे
AMW ट्रॉपिकल मान्सून. मान्सून हा शब्द आहे AMW चा. जर का डी ऑप्शन जर आपल्याला माहित असता तर याचं उत्तर आपण काढू शकलो असतो, जे की ग्रुप सी मध्ये विचारलेला होता. आता पुढे, तर बी आणि सी बरोबर उत्तर आहे. तर आपण बघूया बी आणि सी ऑप्शन फक्त. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो आणि सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ होतो. तुझा अभ्यास करून सॉल्व्ह करू. खालीलपैकी कोणते विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक म्हणजेच बरोबर आहे? तर ए, सी आणि डी. आपण डायरेक्टली राईट ऑप्शन वाचले फक्त. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. पश्चिमेला पावसाचं प्रमाण जास्त असतं, पूर्वेला कमी होत जातो. सी ऑप्शन, नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. हो, बरोबर. डी ऑप्शन, विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे बाष्पाचं प्रमाण जसं वाढत जातं तसं बाष्प धारण करण्याची क्षमता जशी वाढते तसे ढग जड होत जातात आणि मग ते पूर्वेकडे जाऊन पुन्हा पावसाच्या प्रमाणात खाली येतात. चुकीचे विधान कोणते आहे? तर बरोबर फक्त ब आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. हे बरोबर ऑप्शन आहे. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे? तर ए आणि बी बरोबर ऑप्शन याचं. तर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा उद्देश म्हणलं तर भूमियोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे, आणि बी म्हणजे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे. ठीक आहे, तर गुंतवणूक करून उत्पादन खर्चात वाढ करणे. आता गुंतवणूक जरी कमी म्हणलं तर उत्पादन खर्चात आपण वाढ करू शकत नाही, हे याचं जनरल कॉमन सेन्स जरी आपण राहिलं तरी उत्तर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा याचं उत्तर काढता आलं असतं. आता खालील विधान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. आणि सी ऑप्शन आहे, महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. बी ऑप्शन चुकीचं आहे याच्यामध्ये, मग त्याच्यामुळे मी ते वाचत नाही. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बी आणि सी बरोबर आहे. तर खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे आणि मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. ठीक आहे. त्याचं नाव सुरू होतं. आणि राज्यसेवेचं बघूयात आपण. जॉग्रफीचे क्वेश्चन. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते? तर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातून जातो. टॉपिक ऑफ कॅन्सर. पुढे, जीवावरण राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष. निलगिरी 1986, सुंदरबन 1989, कच्छ 2008 आणि पन्ना 2011. म्हणजे मोस्ट रिसेंट पन्ना याच्यामध्ये 2011 आणि सगळ्यात जुनं म्हणजे 1986 आहे ते निलगिरी. पुढचा प्रश्न, नदी संगम स्थळ आणि नद्या हे पूर्ण महाराष्ट्रातलं आपल्याला लिहिलं आहे. तर प्रकाश आहे तापी गोमती, मुढावत तापी पांझरा, माहुली कृष्णा वेण्णा आणि तुळापूर भीमा इंद्रायणी. पुढे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? तर लक्षद्वीप. पुढे 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी म्हणजे 66.11% इतका आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर भारताच्या मुख्य भूमीच्या पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे, हे चुकीचे. बरोबर ऑप्शन्स काय? तर भारताच्या मुख्य भूमीच्या उत्तरेकडील टोक लडाखमधील दख्तर, दक्षिणेकडील टोक भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी आणि मुख्य भूमीच्या पश्चिमेकडील टोक गुजरातमधील घोरमोटा. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे वाहतात. खालील विधानांचा विचार करा. आणि तापमानाचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. तापमान हे सूर्याकडून लघु तरंगांच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या होण्याने तापवले जाते. तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. का? कारण की तापमानाचे सामान्य तापमान वाढत्या उंचीबरोबर कमी होते. म्हणजे जे जमिनीने जी उष्णता प्राणी शोषून घेतली असते ती जी रिफ्लेक्ट करत असते त्यावेळेस ती जमिनीकडे जास्त होतात आणि खालून वरती जसं जावं तसं ते थंड होत जाते त्याच्यामुळे. पुढे,
खालीलपैकी कोणत्या खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे? तर जिप्सम. हायड्रस रॉक फॉर्म बाय केमिकल प्रोसेस. अचूक नाही म्हणजे चुकीचं, नॉट करेक्ट म्हणजे रॉंग. तर ब आणि ड याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर बरोबर काय तर विषुववृत्ताच्या उत्तरायण दक्षिणेकडे 30 अक्षवृत्तांच्या प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ती निर्माण होतात. आणि क उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. आता पुढे खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? तर उत्तर आहे क आणि ड. क काय आहेत तर सतलज, बियास, रावी, चिनाब आणि ड काबूल, खुर्रम, स्वात आणि झेलम. आता घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 नुसार सगळ्यात जास्त आता आपल्याला माहिती आहे की केरळ राज्याचे आहे. ते आपण 1084 डायरेक्टली तिथे लावू शकतो. ते जर ऑप्शन आपल्याला कळलं तर बाकीच्या आपोआप लागतात पुन्हा. sorry. तमिळनाडू 996, पुदुचेरी 1037 आणि आंध्र प्रदेश 993. आता भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कोणत्या कारणाने वादळांची निर्मिती होते? तर तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने वादळांची निर्मिती होते. पुढे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. आणि महासागराने गर्त दिला पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक ओशन आहे. त्याच्यामध्ये मरियाना गर्ता ही सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरी अटलांटिक हिंदी महासागरमध्ये जागा गर्ता माहिती आहे. सीच ऑप्शन वन एकाच ठिकाणी आहे. एच ऑप्शन टू 2 ठिकाणी असलं त्याच्यामुळे त्याच्यावरून सुद्धा उत्तर आपल्याला काढता आलं असतं. पुन्हा अटलांटिक महासागर पोर्तो रिको गर्ता आणि आर्टिक महासागर युरेशियन गर्ता. प्रदूषक आणि आपण माझ्या केलेले होते की पाण्यातील फॉस्फेट खते, अन्नतिरिक्त कुपोषण, हवेतील मिथेन, जागतिक तापमान वाढ, पाण्यातील कृत्रिम अपमार्जके, पाण्यातील जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते, अपमार्जकांमुळे कृत्रिम. हा बरोबर. आणि हवेतील नायट्रोजन ऑक्साईडमुळे आम्ल पर्जन्य. आता भारतातील हे तर सायन्सचे क्वेश्चन. तर अशा प्रकारे आपण जॉग्रफीचे क्वेश्चन कम्प्लीट केलेत. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पॉलिटीचे करूयात. जॉग्रफीमध्ये बेसिकली तर आपण फिजिकल जॉग्रफीवरती क्वेश्चन सगळीकडेच सेम विचारलेले आहेत आणि सिंधू नदीबद्दल जास्त प्रश्न विचारतात. ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.